नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण बघत आहोत महाराष्ट्राचा भूगोल 30 IMP प्रश्न, जे पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती तसेच सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांसाठी इम्पॉर्टंट असे प्रश्न आपण बघणार आहोत. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, गंगा, ब्रह्मपुत्रा, यमुना आणि गोदावरी. तर भारतातील जी सर्वात लांब नदी आहे या ठिकाणी गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. ऑप्शन मध्ये बघा मित्रांनो, गोदावरी. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे आणि गोदावरीची एकूण लांबी जर बघायचं झालं तर किती हे 1465 किलोमीटर या ठिकाणी महाराष्ट्रातील नाही एकूण गोदावरीची लांबी आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो, गीतेचा इंग्रजीत प्रथम अनुवाद कोणी केला? भगवद्गीतेचा इंग्रजीमध्ये प्रथम अनुवाद कोणी केला? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, विल्यम जोन्स, चार्ल्स विलिकन्स, मॅक्सक्युलर आणि अलेक्झांडर डफ. तर गीतेचा जो इंग्रजीत प्रथम अनुवाद आहे चार्ल्स विलिकन्सने केला. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, पृथ्वीची जननी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? पृथ्वीची जननी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, नाईल, गंगा, सिंधू, यमुना. तर मित्रांनो, पृथ्वीची जी जननी आहे तिला आपण नाईल म्हणून ओळखतो. नाईल ही कोणत्या म्हणजे तर आपण काय म्हणू शकू, तर नाईल ही काय आहे, जगातील सर्वात लांब नदी आहे. मोठी नाही आहे, मोठी तर अमेझॉन आहे. सर्वात लांब नदी नाईल आहे, ती दक्षिण आफ्रिका या खंडामधून वाहते. त्यामुळे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो, हडप्पा संस्कृतीत आढळणारे प्रमुख धातू कोणते? हडप्पा संस्कृतीमध्ये आढळणारे प्रमुख धातू कोणते? हे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, लोखंड, तांबे व कांसे, सोने, चांदी. हडप्पा संस्कृतीमध्ये जे आढळणारे प्रमुख धातू आहेत ते कोणते? तांबे व कांसे. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, INS विक्रांत हा जहाज कोणत्या देशाने भारताला दिला होता? INS विक्रांत जो जहाज आहे तो भारताला कोणत्या देशाने दिला होता? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया. तर INS विक्रांत जे जहाज आहे ते आपल्याला ब्रिटनने दिलं होतं. त्यालाच आपण इंग्लंड असं पण म्हणतो. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, हिमालया, विंध्य, अरवली आणि सातपुडा. भारतातील जी सर्वात जुनी पर्वतरांग आहे ती अरवली ही पर्वतरांग सर्वात जुनी पर्वतरांग आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो, सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव काय? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन नॅशनल आर्मी, समाजवादी पक्ष आणि क्रांती दल. तर सुभाषचंद्र बोस यांनी जो पक्ष स्थापन केला होता त्याचे नाव काय होते? फॉरवर्ड ब्लॉक. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर आहे. चला नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटना WHO चे मुख्यालय कोठे आहे? जागतिक आरोग्य संघटना WHO चे मुख्यालय कोठे आहे? असा या ठिकाणी आपला प्रश्न येतो की WHO चा फुल फॉर्म काय आहे? WHO चा फुल फॉर्म काय होतो? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या ठिकाणी याचा फुल फॉर्म होतो. तर याचे जे मुख्यालय आहे ते जिनेवा येथे आहे. जिनेवा कुठे? तर स्वित्झर्लंड येथे आहे. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, जोडप्याचे राष्ट्रपती ही संज्ञा कोणाशी संबंधित आहे? जोडप्यांचे राष्ट्रपती ही संज्ञा कोणाशी संबंधित आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि बांगलादेश. जोडप्याचे राष्ट्रपती म्हणून ही जी संज्ञा आहे ती पाकिस्तानशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो,
भारताचा हरित क्रांतीचा शिल्पकार कोण आहेत? भारतामध्ये जे हरित क्रांतीचे जनक आपण त्याला म्हणू शकतो ते कोण आहेत? V.S. कुरियन, M.S. स्वामीनाथन, पंडित नेहरू, राजीव गांधी. भारतामध्ये जे हरित क्रांतीचे शिल्पकार आहेत ते M.S. स्वामीनाथन हे आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, वेदांचा काळ किती वर्षापूर्वी मानला जातो? वेदांचा काळ किती वर्षापूर्वी मानला जातो? तर मित्रांनो बघायला गेलं तर आपल्याकडे किती वेद आहेत? सध्या 4 वेद आहेत. एकूण 4 वेद आहेत. त्यामध्ये ऋग्वेद, समवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. सबसे प्राचीन म्हणजे सर्वात जर जुना वेद कोणता असेल तर ऋग्वेद हा सगळ्यात जुना वेद आहे. तर वेदांचा जो काळ आहे आपल्याला 500 वर्षापर्यंत बघायला मिळतो. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, जैन धर्माचे संस्थापक कोणाला मानले जाते? जैन धर्माचा संस्थापक कोणाला मानले जाते? ऑप्शन आपल्याकडे पार्श्वनाथ, महावीर स्वामी, आदिनाथ ऋषभदेव आणि भद्रबाहू. तर जैन धर्माचे जे संस्थापक आहेत ते ऋषभदेव आहेत. आदिनाथ ऋषभदेव. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, जगातील सर्वात मोठे द्वीप कोणते? जगातील सर्वात मोठे द्वीप कोणते? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मेडागास्कर, ग्रीनलँड, बोर्निओ आणि सुमात्रा. जगातील सर्वात जे मोठे द्वीप आहे ते कोणते? तर ग्रीनलँड. कोणता आहे? ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे द्वीप आहे. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर अखिल भारतीय जे काँग्रेस होती त्याची स्थापना 1855 मध्ये झाली होती. 1855 येथे बंबई येथे. त्या काळी आपण मुंबईलाच बंबई म्हणत होतो, त्यामुळे कुठे झाली होती? बंबई येथे. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, जाकीर हुसेन, V.V. गिरी. तर भारताचे जे पहिले उपराष्ट्रपती होते ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण होते. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर आहेत. तसेच आपण जो शिक्षक दिवस साजरा करतो 5 सप्टेंबर हा, तो पण सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनीच आपण साजरा करतो. चला नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो, आयकर कायदा भारतात केव्हा लागू झाला? आयकर कायदा भारतामध्ये केव्हा लागू झाला? तो इंग्रजांच्या काळामध्येच लागू झालेला आहे. तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, 1857, 1860, 1885 आणि 1901. भारतामध्ये जो आयकर कायदा लागू झाला 1860 मध्ये लागू झाला. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यास सुरुवात भारतात कोणी केली? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यास भारतात सुरुवात कोणी केली? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत दादाभाई नौरोजी, पंडित नेहरू, अमर्त्य सेन आणि रघु राजन. तर भारतामध्ये जे राष्ट्रीय उत्पादन मोजण्यास सुरुवात केली ती दादाभाई नौरोजी यांनी केली. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत 1930, 1932, 1935 आणि 1947. तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आहे ती 1935 या ठिकाणी झाली. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? मुंबई येथे आहे मुख्यालय. नेक्स्ट प्रश्न बघूया, पहिला उपग्रह आर्यभट्ट कोणत्या वर्षी अवकाशात सोडला? पहिला उपग्रह आर्यभट्ट कोणत्या वर्षी अवकाशात सोडला? तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत 1969, 1972, 1975 आणि 1980. पहिला जो उपग्रह आहे आर्यभट्ट ते 1975 मध्ये सोडला होता. कोणत्या संस्थेमार्फत सोडला जातो? तर इस्रो. इस्रो ही जी भारताची अंतराळ संशोधन संस्था आहे या मार्फत सोडला जातो. तर इस्रोची स्थापना जर कधी झाली होती आपल्याला विचारलं तर 1969 ला इस्रोची स्थापना झाली होती.
चला नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय संविधानाचे जनक कोण आहेत? भारतीय संविधानाचे जनक आपण कोणाला म्हणून समजतो किंवा ओळखतो? तर बघा, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेंद्र प्रसाद. भारतामध्ये जे संविधानाचे जनक आहेत कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी कोणता? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, खाली आहेत ऑप्शन: क्राकोटावा, माउना लोआ, वेनुलुईस आणि फुजी. तर जगातील सर्वात मोठे जे ज्वालामुखी आहे ती कोणती आहे? माउना लोआ, हवाई, इंडोनेशियामध्ये स्थित आहे. तर ही जगातील सर्वात मोठी या ठिकाणी ज्वालामुखी. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, वेदांग किती आहेत? वेदांग किती आहेत? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत 4, 5, 6 आणि 8. वेदांगांची एकूण संख्या किती आहे? तर 6 एकूण संख्या आहे वेदांगाची. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाभारतचे लेखक कोण आहेत? महाभारत हे जे ग्रंथ आहे याचे लेखक कोण आहेत? वाल्मिकी, व्यास, कालिदास आणि भास. महाभारत जे ग्रंथ आहे त्याचे लेखक कोण आहेत? तर वेदव्यास. व्यास हे द्यायचं योग्य उत्तर होईल. त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24 आहे मित्रांनो, भारतातील पहिले परमाणु विद्युत केंद्र कोठे आहे? भारतातील पहिले परमाणु विद्युत केंद्र कोठे आहे? आपल्याकडे ऑप्शन आहेत तारापूर, कलपलकम, काकरापार, रावतभाटा. तर मित्रांनो, तारापूर जे हे पहिले परमाणु विद्युत केंद्र आहे, ऑप्शन नंबर ए. तर तुम्ही आता सांगा की तारापूर हे कोणत्या राज्यात आहे? तर तारापूर हे जे परमाणु विद्युत केंद्र आहे ते महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. कलपलकम कुठे आहे? तर तामिळनाडू. काकरापार कुठे आहे? तर गुजरात. काकरापार हे गुजरातमध्ये आणि रावतभाटा हे राजस्थानमध्ये आहे. रावतभाटा राजस्थानमध्ये. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय होईल? तर तारापूर. चला नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पृथ्वीचा वातावरणीय थर जो ओझोनसाठी प्रसिद्ध आहे तो कोणता आहे? पृथ्वीचा जो वातावरणीय थर आहे जो ओझोनसाठी प्रसिद्ध आहे तो कोणता? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत टोपोस्फियर, स्ट्रेटोस्फियर, आयनोस्फियर आणि मेसोस्फियर. वातावरणीय थर जो पृथ्वीचा जो ओझोनसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे त्याला आपण ओझोनचा थर पण म्हणू शकतो, तो कोणत्या थरामध्ये येतो? तर स्ट्रोफोस्फियर. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑप्शन नंबर बी, स्ट्रोफोस्फियर. नेक्स्ट, जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कोणता? जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कोणता? तर आपल्याकडे ऑप्शन मित्रांनो, भारत, ब्राझील, कोलंबिया आणि व्हिएतनाम. तर सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कुठे होतं? ब्राझील या ठिकाणी होतं. त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. जर विचारलं भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कुठे होतं, तर या ठिकाणी योग्य उत्तर काय होईल मग? कर्नाटक. कॉफीचं सर्वाधिक उत्पादन भारतामध्ये कुठं होतं? कर्नाटक या ठिकाणी होतं. आणि चायचं जर विचारलं तर चायचं काय येईल? आसाम. नेक्स्ट, भारतातील पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? भारतातील पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, वॉरेन्स हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड विल्यम्स बेंटिक आणि लॉर्ड डलहौसी. तर याचं योग्य उत्तर होईल वॉरेन्स हेस्टिंग हे भारतातील पहिले गव्हर्नर जनरल होते. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, सरोजिनी नायडू आणि कल्पना चावला. तर नोबेल पारितोषिक मिळवणारी जी पहिली महिला होती ती या ठिकाणी कोण होत्या? मदर तेरेसा. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते क्षेत्रफळानुसार? तर महाराष्ट्र,
उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश. तर भारतातील जे सर्वात मोठे राज्य आहे ते कोणतं आहे? राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर. जर विचारलं लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठं कोणतं राज्य आहे, तर सर्वाधिक लोकसंख्या ही उत्तर प्रदेशमध्ये आहे. 2 नंबरला महाराष्ट्र येतो. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? माउंट एव्हरेस्ट हे जे जगातील सर्वात उंच शिखर आहे ते कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? तर बघा, हिमालय, आल्प्स, अँडीज आणि कार्पेथियन. जर माउंट एव्हरेस्ट हे जे जगातील सर्वात उंच शिखर आहे ते हिमालय पर्वतरांगेमध्ये आहे. हिमालय पर्वताचं नवीन नाव काय? तर आपण नवीन पर्वत पण म्हणतो, त्याचबरोबर वलित पर्वत असे पण त्याला आपण म्हणतो. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. हे होते मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.